Hello everyone. Today we are going to study the 11th lecture for chapter number 1, and contents for the today's lecture are calculating the average annual rainfall for a catchment, second maximum flood discharge, third methods of calculating maximum flood discharge, and fourth simple numerical problems. That we are going to see the problems on these points. So first let us see the calculating the average annual rainfall for a catchment and numericals on that method. Actually in this method we have already seen की हे methods काय आहेत, like arithmetic mean method. Okay, so ही method काय आहे हे आपण already study केलेलं आहे चॅप्टरच्या इनिशियल लेक्चर्समध्येच. तर त्याच्यावरचे जे प्रॉब्लेम आहेत ते आत्ता बघूया. तर यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल फॉर अ कॅचमेंट. तर आता ह्या डायग्राममध्ये तुम्हाला राईट हँड साईडच्या जो दिसतोय तो एरिया जो दिसतोय तुम्हाला तो काय कॅचमेंट एरिया आहे, आणि त्याच्यामध्ये रेनगेज स्टेशन्स मार्क केलेले आहेत 1, 2, 3, 4 असे जे 4 रेनगेज स्टेशन्स आपल्याला दिसत आहेत. तर त्या रेनगेज स्टेशन्सवरचा जो काही डेटा आहे तो घ्यायचा आहे, म्हणजे अमाऊंट ऑफ रेनफॉल, आणि त्याच्यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल. ठीक आहे. सो ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल, आता काय प्रॉब्लेम काय दिला बघूयात. The figure shows a catchment area with average annual rainfall in mm of stations recorded therein. Okay, find out the mean rainfall over the entire catchment. Use arithmetic mean method. Okay, once again I'll read it out and explain. Figure shows a catchment area with average annual rainfall in mm of stations recorded therein. म्हणजे प्रत्येक रेनगेज स्टेशनच्या ठिकाणी जे काय रेनफॉलचा डेटा आहे तो आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, इन mm. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द मीन रेनफॉल ओव्हर द एंटायर कॅचमेंट. ओके, इट्स क्वाइट इझी प्रॉब्लेम. सो यूज द अरिथमॅटिक मीन मेथड. तर इनिशियली आपण ज्या मेथड स्टडी केलेल्या आहेत, अरिथमॅटिक मीन मेथड, थिसन पॉलिगॉन मेथड एटसेट्रा, तर त्या मेथड्सचे जे काय फॉर्म्युले आहेत ते ऑलरेडी आहेतच आपल्याकडे. So let us see how to find the solution. So using the arithmetic mean method, the formula is summation p is equal to p1 plus p2 plus p3 plus p4. तर आता हा p काय आहे ह्यामध्ये, तर p is the precipitation or rainfall. ठीक आहे, रेनफॉलच प्रेसिपिटेशन म्हटलं जातं, आणि प्रेसिपिटेशन हे आपण p ने डिनोट करतो, कॅपिटल p ने. ठीक आहे. सो आपल्याला 4 रेनगेज स्टेशन्सचा डेटा आपल्याकडे आहे. ठीक आहे. सो तो काय आहे, पहिल्या रेनगेज स्टेशनला 105 आहे, दुसऱ्याला 122, तिसऱ्याला 149 आणि चौथ्या रेनगेज स्टेशनला 154 मिलीमीटर इतका रेनफॉल रेकॉर्ड केलेला आहे. ठीक आहे. मग आता हे 4 रेनगेज स्टेशनचे जे काय डेटा आहे हा ॲड केल्यानंतर आपल्याला काय मिळतोय, टोटल रेनफॉल इन द ओव्हरऑल कॅचमेंट. ओके, सो ही समअप केल्यावर आपल्याला दिसतीच आहे 530 mm इतका आपल्याला 4 रेनगेज स्टेशनवरून ह्या कॅचमेंट एरियामध्ये रेनफॉल मिळालेला आहे. सो दॅट इज नथिंग बट द समेशन पी. नाउ अकॉर्डिंग टू अरिथमेटिक मीन मेथड, द मीन रेनफॉल इज इक्वल टू समेशन ऑफ द प्रेसिपिटेशन or summation of the data at the rain gauge divided by n, capital N, where capital N is number of rain gauge stations. तर आता ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते किती आहेत नंबर ऑफ रेन गेज स्टेशन्स, 4 रेन गेज स्टेशन्स आहेत. ओके, सो द टोटल रेनफॉल ॲट द रेन गेज स्टेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ रेन गेज स्टेशन, दॅट इज 530 डिवायडेड बाय 4, वी गेट द आन्सर ॲज 132.5 मिलीमीटर ऑफ mean rainfall. ठीक है. So this is how it is an easy problem for basically for 2 marks. Now next let us see the numerical on Thiesen's polygon method. Okay, so this method is also again used for determining the average annual rainfall. So let us see the problem. The following table provides the data for the influence area and rainfall. आता इन्फ्लुएन्स एरिया म्हणजे काय, थोडक्यात कॅचमेंट एरियाज. ठीक आहे. तर आता हा डेटा आपल्याला टेब्युलर फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. तर देताना त्यांनी काय दिलेलं आहे, इन्फ्लुएन्स एरिया इन स्क्वेअर किलोमीटर ऑफ थिसेन पॉलिगॉन. ठीक आहे. म्हणजे आता ते पॉलिगॉन्स मध्ये आपण ज्या वेळेला एखादा कॅचमेंट एरिया डिवाइड करतो, तर आता ह्या मेथडमध्ये आपण ऑलरेडी बघितलं आहे की जो कॅचमेंट एरिया आहे
त्याला पॉलिगॉन्समध्ये डिवाइड केलं जातं. ओके, सो तो प्रत्येक पॉलिगॉन 4 पॉलिगॉन्स आता ह्याच्यामध्ये आहेत, टेबलमध्ये आपल्याला दिसते 4 पॉलिगॉन्स आणि त्याचा एरिया दिलेला आहे. तर पहिल्या पॉलिगॉनचा जो काय एरिया आहे तो 360 आहे आणि त्या पॉलिगॉनमध्ये मिळणारा जो काय रेनफॉल आहे MM मध्ये तो किती आहे 60.5. म्हणजे असे 4ही पॉलिगॉन्सचे आपल्याला काय दिलेले आहेत, एरिया दिलेले आहेत स्क्वेअर किलोमीटरमध्ये आणि रेनफॉल इन MM सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, सो एरिया आहे तो त्याला आपण कॅपिटल ए ने डिनोट करतोय आणि रेनफॉल आहे तो कॅपिटल पी ने डिनोट करतोय. ठीक आहे, म्हणजे आता हा 60.5 काय आहे P1, 75.8 काय आहे P2, 100.20 P3 आणि 83.80 P4. तसंच A1 360, A2 275, A3 420 and A4 650. Fine. So here we can use the Thiesen's polygon formula where P is equal to capital P is equal to P1 A1 plus P2 A2 plus P3 A3 plus P4 A4 divided by A1 plus A2 plus A3 plus A4. Okay, so the formula also says that the summation of Pn An divided by summation An. ठीक आहे, आता हा फॉर्म्युला खूपच सोपा आहे. आता ह्यामध्ये Pn An काय की नंबर ऑफ पॉलिगॉन्स जेवढे वाढतील, मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेममध्ये 4च आहेत पॉलिगॉन्स. इन केस एक्झाममध्ये 6 असतील 5 असतील तर त्या पद्धतीनं आपल्याला कमी किंवा जास्त ती ॲडिशनची क्वांटिटी करावी लागेल. ठीक आहे, सो जस्ट पुटिंग अप द व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला वी गेट P ॲव्हरेज इज इक्वल टू, आता पहिल्या पॉलिगॉनचा एरिया किती आहे 360 आहे. ठीक आहे, आणि तिथला रेनफॉल किती आहे P1 60.5. सो P1 A1 प्लस P2 A2 प्लस P3 A3 प्लस P4 A4. आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला खाली ह्याच्यामध्ये दिसत आहेत घातलेल्या, वरच्या व्हॅल्यूज टेबलमधल्या मॅच करून पहा म्हणजे तुम्हाला नेमकी कुठली व्हॅल्यू कशाची आहे ती लक्षात येईल. ठीक आहे, अजून एकदा पुन्हा सांगते, रेनफॉल जो आहे तो कॅपिटल P ने डिनोट करतो आपण आणि एरिया आहे तो कॅपिटल ए ने डिनोट करतोय. तर आता A1 A2 किंवा P1 P2 हे काय आहेत, जितके नंबर ऑफ एरियाज असतील तर ते A1 A2 A3 असतील आणि प्रेसिपिटेशन त्या रेनगेज स्टेशनचा तो किती असणार आहे P1 P2 P3 P4. जितके आपल्याला पॉलिगॉन्स मिळतील किंवा जितके रेनगेज स्टेशन दिलेले असतील तितके हे कंटेंट्स येतील. तर सिंपल आहे, फक्त कॅल्क्युलेटरवरती एका स्टेपमध्ये आपल्याला हे सोल्युशन मिळते. व्हॅल्यूज पुटअप केल्या की आपल्याला आन्सर किती येतं 81.630 mm. ओके, सो दिस इज अगेन फॉर 2 to 4 marks. ओके, सो द ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल इज इक्वल टू 81.630 सेंटीमीटर. ठीक आहे, आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे जो काय डेटा आहे तो. फाईन. नाव नेक्स्ट न्यूमेरिकल ऑन आयसोहायटल मेथड. सो सिमिलर आहे, मगाशी जसं आपल्याला ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल काढायचा होता तशाच पद्धतीने ह्या ठिकाणी काढायचं आहे, फक्त मेथड वेगळी आहे, आयसोहायटल मेथड आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला डेटा काय दिलेला आहे बघा. आयसोहाइट्स म्हणजे काय, मागे मी सांगितलेलं होतं ती तो लेक्चर जो आहे आपल्याला ज्या लेक्चरमध्ये ह्या मेथड शिकवलेल्या होत्या तर तो लेक्चर अनेकदा पुन्हा रिवाइंड करून बघा, तुम्हाला अजून जास्त क्लिअर समजेल की ह्या मेथड्स काय आहेत आणि त्यामधनं आपल्याला नेमकं काय काढायचं आहे. ठीक आहे, सो आता यामध्ये आपल्याला आयसोहाइट्स म्हणजेच काय आहे, इट इज सिमिलर टू द कंटूर लाईन which is having the same amount of elevation. Here isoheights are nothing but the imaginary lines which are having the same amount of rainfall throughout them. ठीक आहे, तर आता दोन आयसोहाइट्सच्या मधला एरिया घ्यायचा आहे आपल्याला. ओके, इमॅजिन करा एक कॅचमेंट एरिया आहे इरेग्युलर शेपचा, तर त्याच्यामध्ये आयसोहाइटल लाईन्स रन होत आहेत एकमेकाला पॅरलल. ओके, तर आता ह्या ठिकाणी आयसोहाइट्स दिसत आहेत आपल्याला 9 10 10 11 11 12 12 13 13 14 आणि 14 15 हे काय आहे तर आयसोहाइटच्या लाईन्स आहेत. ठीक आहे, तर आता ह्या दोन लाईन्स मध्ये जो काय एरिया लाय करतो, ठीक आहे,
तर तो एरिया आपल्याला खाली दिलेला आहे टेबलमध्ये, एरिया बिटवीन दी आयसो हाईट्स इन किलोमीटर स्क्वेअर. ठीक आहे, तर आता हे प्रत्येक एरिया जे आहेत हे आपल्याला घ्यायचे आहेत. तर आता यामध्ये फॉर्म्युला इझी आहे, जो आपल्याला म्हणजे दिलेलाच होता मेथडमध्ये शिकवताना. ओके, त्यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. अगेन द सोल्युशन इज इन सिंगल स्टेप. ओके, सो कॅपिटल P इज इक्वल टू P1 प्लस P2 डिवायडेड बाय 2 इंटू A1. ओके, प्लस P2 प्लस P3 डिवायडेड बाय 2 इंटू A2 प्लस अँड सो ऑन. आता हा सो ऑन म्हणजे कुठंपर्यंत आहे, तर 1 2 3 4 5 6 आपल्याला 6 डेटा दिलेले आहेत, 6 रेनगे स्टेशनचे डेटा दिलेले आहेत. ठीक आहे, किंवा 6 आयसो हाईट्सच्या मधला डेटा आपल्याकडे आहे. तर ह्या ठिकाणी कुठंपर्यंत येणार आहे हा P1 प्लस P2 किंवा P2 प्लस P3 असं P3 प्लस P4, P4 प्लस P5, P5 प्लस P6. ठीक आहे, इथंपर्यंत हा ह्या फॉर्म्युल्यामध्ये येईल. अगेन सिमिलरली डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 प्लस A6. A6 पर्यंत का थांबलो आपण, कारण आपल्याकडे 6 डेटा दिलेले आहेत टेबलमध्ये. ठीक आहे, मग आता हे फक्त कॅल्सीवरती एकदा हे सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करून ऑपरेट केलं की आपल्याला काय मिळतोय, ॲव्हरेज रेनफॉल विच इज इक्वल टू 11.90 mm. ओके, सो दीज प्रॉब्लेम्स वर क्वाईट इझी. Now next, let us see what is the concept map for runoff, maximum flood discharge, etc. ओके, सो रनऑफ जो आहे म्हणजे आता पावसाचं पाणी जे जमिनीवर पडतं त्यातला थोडा कंटेंट आहे तो पाझरतो आणि मेजॉरिटी कंटेंट आहे तो रनऑफ होतो. त्याला आपण सरफेस किंवा सब सरफेस रनऑफ म्हणतो. तर आता तो जो आहे तो त्याचं फ्लडच्या स्वरूपात पण रूपांतर होऊ शकतं, इजंट इट, और वी कॅन से इट ॲज अ डिस्चार्ज. म्हणजे आपण जर पाणी ते सोडलेलं असेल एखाद्या इरिगेशन स्ट्रक्चरमधून तर दॅट इज नोन ॲज द डिस्चार्ज. ओके, सो नाव दॅट डिस्चार्ज ऑल्सो डिपेंड्स. नाव जर फ्लडिंग सिच्युएशन असेल तर मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज. ठीक आहे, तर आता हे फाइंड आउट करण्यासाठी अगेन मेथड्स आहेत. ठीक आहे, सो विच वी आर गोइंग टू स्टडी. So now let us see what is maximum flood discharge. You can see the figure simultaneously as you listen to the explanation. So maximum flood discharge is the maximum discharge of river during flood. एखाद्या नदीतून मॅक्झिमम किती पाणी बाहेर पडतं, ठीक आहे, किती पाण्याचा प्रवाह होतो, त्याच्यातनं मॅक्झिमम डिस्चार्ज किती होतो, तर त्याचा काउंट म्हणजेच काय, मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज. पुराच्या वेळेला होणारं नदीतून मॅक्झिमम डिस्चार्ज. सो द मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ फ्लो फ्रॉम अ कॅचमेंट एरिया ॲट द आउटलेट इन अ स्मॉल पिरियड. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एस्टिमेट इट ॲक्युरेटली ॲज इट इज द बेसिस ऑफ द डिझाईन ऑफ द स्पिलवे. आता ह्या नदीतून येणारं जे काय पाणी आहे, ठीक आहे, ते कशामध्ये आपण साठवतो, धरणांमध्ये. ठीक आहे, मग आता हे धरणांमध्ये जे पाणी साठवायचं आहे त्याची हाईट डिटरमाइन करण्यासाठी पुन्हा स्पिलवे. आता स्पिलवे काय आहे, तर साठवलेलं पाणी खालच्या बाजूला म्हणजे अपस्ट्रीमचं पाणी डाऊनस्ट्रीमला सोडण्यासाठी जी अरेंजमेंट केलेली असते त्याला आपण स्पिलवे म्हणतो. तर त्या स्पिलवेचं डिझाईन करण्यासाठी आपल्याला ह्या क्वांटिटीची मॅक्झिमम फ्लड डिस्चार्जची गरज लागते. बरोबर आहे ना, म्हणजे आता आपल्याला किती पाणी साठवायचं आहे, त्या धरणाची क्षमता किती हे ठरवण्यासाठी आपल्याला आधी काय माहीत पाहिजे, तर त्या नदीतून पाणी किती बाहेर पडायला लागले. ठीक आहे, इट इज एक्सप्रेस्ड ॲज द वॉल्यूम पर युनिट टाइम दॅट इज इन क्यूमेक और मीटर क्यूब पर सेकंड. ओके, सो या डायग्राममध्ये आपल्याला इथं दिसते मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज मेजरमेंट. तर आता याच्यामध्ये मेथड्स दिलेले आहेत. तर लेट अस सी वन बाय वन. रॅशनल मेथड आहे, डिकेन्स फॉर्म्युला आहे, राईव्स फॉर्म्युला आहे, इंग्लिश फॉर्म्युला अँड नवाब जंग बहादूर फॉर्म्युला. तर हे फॉर्म्युले आहेत आणि ह्यापैकी इम्पॉर्टंट जे आहेत एक्झामसाठी ते आपण बघणार आहोत. सो फर्स्ट इज रॅशनल मेथड टू डिटरमाइन द मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज. तर डिस्चार्ज म्हटल्यावरती काय फाइंड आउट करायचं आपल्याला, क्यू, कॅपिटल क्यू. त्याचा फॉर्म्युला रॅशनल मेथडच्या अकॉर्डिंग आहे, क्यू इज इक्वल टू के इंटू आय इंटू ए डिवायडेड बाय 36.
तर याच्यामध्ये क्यू काय आहे, पीक फ्लो म्हणजेच काय मॅक्झिमम डिस्चार्ज डिवायडेड बाय आय जो आहे तो काय आहे, रेनफॉल इंटेन्सिटी इन सेंटीमीटर पर आवर, म्हणजे एका तासात किती सेंटीमीटर पाऊस पडला ह्याचा तो इंटेन्सिटी आहे. नेक्स्ट ए इज इक्वल टू एरिया ऑफ कॅचमेंट इन हेक्टर्स अँड के इज इक्वल टू रन ऑफ कोएफिशियंट. फॉर्म्युलामध्ये आपण बघितलं ए रेज टू 3/4 होतं डिकेन्स फॉर्म्युलामध्ये. राईस फॉर्म्युलामध्ये ए रेज टू 2/3 आहे. हा फरक आहे तो लक्षात ठेवा. वेअर क्यू इज इक्वल टू डिस्चार्ज इन क्यूबिक मीटर पर सेकंड, ए इज इक्वल टू कॅचमेंट एरिया इन स्क्वेअर किलोमीटर, सी इज इक्वल टू कॉन्स्टंट व्हॅल्यू कन्सिडर्ड ॲज 6.8. नेक्स्ट आता इंग्लिश फॉर्म्युला आहे, तर हा फॉर्म्युला बघूया. क्यू इज इक्वल टू 123a डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ a प्लस 10.24, वेअर क्यू इज इक्वल टू डिस्चार्ज इन क्यूमेक, ए इज इक्वल टू कॅचमेंट एरिया इन स्क्वेअर किलोमीटर. तर आता हे फॉर्म्युले समजा आपल्याला म्हणजे वाटत असतील की बाबा लक्षात ठेवायला अवघड आहे किंवा असं काय जास्त काय मोठे नाही आहेत फॉर्म्युले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की ज्या वेळेला आपण ह्याच्यावरचे प्रॉब्लेम्स बघू त्यावेळेला इझिली तुमच्या ते लक्षात बसेल. नेक्स्ट आहे नवाब जंग बहादर फॉर्म्युला. तर तो फॉर्म्युला आहे कॅपिटल क्यू इज इक्वल टू सी इंटू ए डॅश. आता ह्या ठिकाणी डॅशचा सिम्बॉल कीबोर्डवरून एंटर नाही करता आला म्हणून तो कॉमा म्हणून टाकलेला आहे वरती. तर तो काय आहे, ए डॅश आहे ॲक्च्युली. क्यू इज इक्वल टू सी इंटू ए डॅश ब्रॅकेटमध्ये काय आहे 0.92 मायनस 1/14 लॉग ऑफ ए. तर आता हे लॉग वगैरे तुमच्या कॅल्क्युलेटरवरती हे ऑपरेशन्स असतातच, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये वेअर क्यू इज इक्वल टू डिस्चार्ज इन क्यूमेक, ए इज एरिया ऑफ कॅचमेंट, सी इज कॉन्स्टंट विच वॅरीज फ्रॉम 48 to 60 अँड ए डॅश इज इक्वल टू 0.39 ए. तर आता हा ए म्हणजे काय, कॅचमेंट एरिया जो आपल्याला दिलेला असणार आहे प्रॉब्लेममध्ये, तो इंटू 0.39 केला की काय मिळणार आहे, ए डॅश मिळणार आहे. सी काय घ्यायचा, 48 ते 60 यापैकी दिलेला असेल परीक्षेत, नसेल तर तुम्ही 50 अज्यूम करू शकता, 60 अज्यूम करू शकता, ठीक आहे. तर तो झाला. आणि अगेन ह्या ठिकाणी लॉग ए जो आहे तो आपल्याला कॅचमेंट एरिया माहीतच आहे, ठीक आहे. सो आता ह्या ठिकाणी तुम्ही हा ऑपरेशन कॅल्सीवरती करू शकता. नेक्स्ट न्यूमेरिकल्स ऑन द मेथड्स विच वी हॅव सीन. तर आता ह्या ठिकाणी प्रॉब्लेम बघूया. एस्टिमेट द मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज फॉर अ कॅचमेंट ऑफ अ प्रपोज्ड रिझर्वायर ऑफ 245 किलोमीटर स्क्वेअर इन वेस्टर्न महाराष्ट्र युजिंग इंग्लिश फॉर्म्युला, ठीक आहे. तर आता ह्या ठिकाणी इंग्लिश फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, क्यू इज इक्वल टू 123a डिवायडेड बाय ए अंडर रूट ऑफ ए प्लस 10.24. तर आता यामध्ये अननोन डेटा म्हणजे एकच डेटा वापरायचा आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये, तो म्हणजे काय आहे ए. आणि काढायचा काय आहे, मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज म्हणजे क्यू काढायचा आहे, कॅपिटल क्यू. तर आता फॉर्म्युल्यामध्ये फक्त ए ची व्हॅल्यू घातली की इमिजिएटली आपल्याला क्यूची व्हॅल्यू मिळते. व्हेरी इझी प्रॉब्लेम. इन अ सिंगल स्टेप वी गेट दिस सोल्युशन ऑल्सो, ओके. सो कॅल्सीवरती तुम्ही हे डेटा जो आहे आता काय दिलेला आहे आपल्याला, कॅचमेंट एरिया ए इज इक्वल टू 245 किलोमीटर स्क्वेअर दिलेला आहे. फॉर्म्युल्यामध्ये आपण फक्त ए ची व्हॅल्यू पुटअप केली आहे, तुम्हाला दिसत असेल सेकंड स्टेपमध्ये. 123 इंटू एरिया किती दिला आहे 245, ओके. तो खाली पण आपण अंडर रूट ऑफ 245 प्लस 10.24 हे केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे, 1886.239 मीटर क्यूब पर सेकंड, ठीक आहे. नेक्स्ट सेकंड प्रॉब्लेम बघूया. Now the second problem says calculate the maximum flood discharge for a catchment area 1500 किलोमीटर स्क्वेअर using डिकेन्स फॉर्म्युला. आता स्वतःहून त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे डिकेन्स फॉर्म्युला यूज करा. इन केस जर फक्त MFD काढा म्हणून सांगितलेलं असेल आणि मेथड दिलेली नसेल तर यू कॅन यूज एनी वन ऑफ द मेथड डिपेंडिंग ऑन द डेटा गिवन, ठीक आहे. अज्युम डिकेन्स कोइफिशियंट ॲज 28, ठीक आहे. आता मगाशी आपण जो डिकेन्स कॉन्स्टंट बघितलेला होता तर त्याचा जो मी मगाशी उल्लेख केला की तुम्हाला देतात एक्झाममध्ये, ठीक आहे, कोइफिशियंटची व्हॅल्यू काय आहे ती. सो हिअर द डेटा इज गिवन, एरिया इज 1500 किलोमीटर स्क्वेअर,
capital A. Capital C is 28. We need to find out maximum flood discharge, that is Q. So by Dickens formula, capital Q is equal to C into A raised to 3 by 4. मग आता ह्यामध्ये C ची व्हॅल्यू 28 आणि A ची व्हॅल्यू 1500 घातल्यानंतर आपल्याला कॅल्सीवरती ऑपरेट केल्यावर मिळतं 6748.799 मीटर क्यूब पर सेकंड. हा काय झाला, द कॅचमेंट मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज फॉर द कॅचमेंट एरिया. क्यू काढलेला आहे आपण ह्या ठिकाणी. Similarly, now next problem. So now in this problem they have given आता ह्या ठिकाणी वेटेज वाढलेलं आहे त्या प्रॉब्लेमचं. मगाशी प्रॉब्लेम 2-2 मार्काचे होते, हे 4 मार्कासाठी आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला दोन्ही फॉर्म्युले यूज करून, डिकेन्स फॉर्म्युला आणि इंग्लिश फॉर्म्युला दोन्ही वापरून आपल्याला हे फाइंड आउट करायचे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे, कॉम्प्यूट द MFD फॉर अ स्ट्रीम over a catchment area of 150 kilometer square using Dickens formula and English formula. तर आता Dickens formula दिला आहे म्हटल्यावर कॉन्स्टंट दिलेला आहे त्यांनी. तर आपल्याला खाली दिसतंच आहे. बाय Dickens formula काय फॉर्म्युला, Q इज इक्वल टू C इंटू A रेज टू 3 by 4. तर C ची व्हॅल्यू 27 आणि A ची व्हॅल्यू 150 घातल्यावर आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे 1157.263 मीटर क्यूब पर सेकंड of maximum flood discharge. ठीक है. Now by next English formula, capital Q is equal to 123 into A divided by under root of A plus 10.24 is equal to, आता ह्या ठिकाणी आपल्याला A ची व्हॅल्यू आपण काय घातली, A म्हणजे काय, कॅचमेंट एरिया. 150 ही व्हॅल्यू घातल्यानंतर एकच व्हॅल्यू पुटअप करायची आहे या फॉर्म्युल्यामध्ये. तर ती पुटअप केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, 1457.508 मीटर क्यूब पर सेकंड एवढा आपल्याला हा मिळतो मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज.